कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आप्पे, तू का अशी नुसती गप उभी राहिली? हा का एवढं सोन्यासारखं बाळ घरात आलंय आणि तुला आनंद झालाय असं तर काही दिसत नाही तुझ्या तोंडावून ग? हा हो, झाला की मावशी आनंद. नाही मग बोलत का नाही तू? काय मी विचार करत होते. अगे विचार काय करते तवा? हा उलट स्वप्नीलचं अभिनंदन कर, अभिनंदन. आता तो परत बाप झालाय. स्वप्नील सर, अहो खरंच मनापासून अभिनंदन. आणि अहो मला माहिती आहे, मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही आणि रुपालीताई खूप चांगले आई बाबा व्हाल. तुला विश्वास आहे ना? मग झालं तर. मला आता बाळाला बघू वाटतंय आणि रुपालीला पण सांगतो मी हे. तिला काय सांगणार? अरे तिला तर पहिल्यापासून हेच वाटतं ना की बाळ आहे म्हणून. नाही म्हणजे भेटून येतो. सर, तुम्ही बाळाला भेटलात की मग बाहेर जेवायला या, म्हणजे बाळ झोपलं असेल तर. हो. चला घे जेवायला. सरकार थांबा. अर्जुन, आत्ताच बाळ सापडल्याची कुठेही तक्रार नोंदवू नको. आणि मग अशी सर जसं म्हटले तसं दत्तक घेण्याची प्रोसेसही आत्ता नको सुरू करायला, थांबूया जरा. ए आप्पे, तुला नेमका म्हणायचंय काय ग? हा तुला वाटतंय ना त्या रुपालीला बाळ मिळू नये म्हणून? हा हे मला लय आधी लक्षात आलंय बघ. मावशी थांबा जरा. दत्तक घ्यावं लागतं ते बाळ, असं नाही करता येत. हाय का आता? अगं त्या बाळाच्या आईबापानं त्या बाळाला टाकलंय म्हणलं आपण घेऊ शकतो का नाही? हा आणि आपण सगळी मिळून त्याची काळजी घेतोय. रुपाली तर कसली भारी काळजी घेते. हा मग अजून काय पाहिजे तवा? अहो हे झालं आपलं, पण दत्तक घ्यायचं असेल तर त्याचे वेगळे नियम आहेत, वेगळ्या अटी आहेत त्याच्या. आले मॅडमचे नियम, आता काय खरं नाही. आता मजा आहे सुजा. मी काय म्हणलो होतो? अरे एक मिनिट थांबा रे. किती वाचा वाचा करताय? अरे बोलू दे की तिला. बोलतीये ना ती. आप्पे बोल, तू सांग काय म्हणत होतीस? सरकार हे बघा, आपल्याला जर बाळाला दत्तक घ्यायचं असेल तर त्याची वेगळी प्रोसेस आहे, त्याचे वेगळे नियम आहेत आणि ते खूप किचकट आहेत. पण जर का आपण ते सगळं केलं ना तर पुढे आपल्याला भविष्यात काही त्रास होणारच नाही. ती काय आहे आप्पे? बाबा हे बघा, या सगळ्यासाठी ना आधी नोंदणी करावी लागते. मग सरकारी लोक आपल्या घरी येतात आणि होणाऱ्या आईबाबांचे काही कागदपत्र असतील ते चेक करतात, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची चौकशी करतात, घर बघतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होणाऱ्या आईबाबांचा इंटरव्ह्यू घेतात. अयो, इंटरव्ह्यू म्हणजे मोठी भानगड आहे आता. मला त्याच एका गोष्टीची भीती वाटतेय. म्हणजे सरांसाठी नाही, पण त्या इंटरव्ह्यूमध्ये ताईंनी जर काही जरी गडबड केली आणि काही उलटे सुलटे उत्तरं दिले ना तर गडबड नको व्हायला. जर त्या लोकांना कळलं की यांची तब्येत ठीक नाहीये तर ते बाळ घेऊन जातील. पर्यायीने आपल्याकडे बाळ नाही राहू शकणार याची भीती वाटते. अगं पण मी म्हणते असली भानगड करायचीच कशाला फुकटची? अगं वय की आप्पे. नाही बरोबर आहे तिचं. उद्या जाऊन जर कुणी आडकाठी घातली तर केवढी अडचण होईल तिची. उद्या जर त्याचे खरे आई वडील आणि आपल्यावरती आरोप लावला की आमचं बाळ चोरलं, मग काय करणार आहे? नाही 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 नाही, ते तर होणारच नाही. किती वेळा सांगितलं की त्या पोराला त्याच्या आईबापाने टाकून दिलंय म्हणून. आप्पे तूच सांग काय करायचं? सरकार हे बघा, मला आता सध्या फक्त एक पर्याय वाटतोय, तो म्हणजे ताईंना आपण लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे आणि आपण त्यांच्यावर उपचार सुरू केले पाहिजे. मग त्या एकदा का बरं झालं ना की मग आपण पुढे ही दत्तक घेण्याची प्रोसेस आपण सुरू करूया. बया 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 अप्पे, अगो किती ग तू आतल्या गाठीचीस. हा आत्ता मला कळतंय तू हे सगळं का करतीस ते. त्या रुपालीनं तुला बाळाला हात लावू दिला नाही ना, हा म्हणून तू कायद्यामध्ये आणतीस होय ग? हा तुला बघवत नाही सगळं? ओ मावशी, वाटेल ते बोलू नका. हो काय वाटेल ते बोलू नका. नियम आणि कायदा कुठं घुसवायचा हे ह्या कलेक्टर मॅडमला बराबर माहितीये. मावशी एक मिनिट. रुपाली ताईंना वाटतंय ना मी त्यांच्या बाळाजवळ नाही गेलं पाहिजे, मी नाही जाणार. अहो पण कायदा तो कायदा आहे ना आणि तो सगळ्यांसाठी सारखा आहे. आणि रुपाली ताई जर का बरं झालं तर मला आनंदच आहे की. अहो डबल आनंद आहे. एकीकडे रुपाली ताई बरं झालं याचाही आणि दुसरीकडे त्या आई झाल्या ह्याचाही. आणि ज्या गोष्टींमुळे त्यांना वेड लागलं होतं तीच गोष्ट जर त्यांना बरं करत असेल तर त्यात काय वाईट आहे? गाई गाई करायची बाळाला आमच्या. रुपाली हळू बोला, बाळाला झोपवते ना मी.
अगं झोपलं होतं ना मगाशी. हा झोपलं होतं पण परत उठलं आणि आता झोपतच नाही, ऐकतच नाही माझं. आगाऊच झाले बाळ आता. मी आहे ना त्याचा बाबा. तुम्ही तुम्ही घेणार बाळाला? घेणार पण आणि झोपवणार पण. आणि इकडे सावकाश. काय झालं बाळाला? झोप येत नाहीये? खेळणी हवीत? काय हवं खेळण्यात? आम्हाला विमान पाहिजे. आणि भुर्र जायचं का? हा विमानात बसणार, भूर जाणार. कोण कोण जायचं माहितीये का? बाळ, बाबा आणि आई. बर, मग उद्याच आणतो विमान. आणखी काय पाहिजे? बाळा बघितलंस का तुझे बाबा किती खुश आहेत आज. केवढासा जीव आहे ना ग रुपाली. कसं काय कोणी याला मंदिरात ठेवून गेलं असेल? मंदिरात म्हणजे? अगं म्हणजे मंदिरात गेलो आणि सगळं छान झालं नाही. हा असं होय. पण ठेवून दिलं का म्हणाला तुम्ही? चुकून म्हणालो मी. आणखी काय पाहिजे बाळाला? हा आम्हाला अजून गाड्या पाहिजेत, खुळखुळा पाहिजे आणि रंगीबिरंगी फुगे पाहिजेत. बर. आणि सगळ्यात जास्त बाळाला आमच्या काय पाहिजे माहितीये का? सगळ्यात जास्त काय? बाळाचे बाबा आणि आई. ते तर कुठेच जाणार नाही. कधीच? मग उद्याच सगळी खेळणी आणतो की नाही बघ घरात. खरंच? बाळाला जे पाहिजे ते सगळं आणून देईन मी. तुम्हाला आपल्या बाळाशी बोलताना असं पहिल्यांदा बघतेय मी. अगं मी पण पहिल्यांदाच असं बाळाला जवळ घेतलं ना. बघ तू, मी त्याला काही कमी पडू देणार नाही. त्याला जे जे हवं ना सगळं आणून देईन. आणि मला काय पाहिजे माहितीये? काय? मला आपण तिघं कायम असं एकत्र असलेलं पाहिजे. तू काळजीच करू नकोस रुपाली. आपल्या आयुष्यातलं दुःख आता संपलंय आणि हे गमावू नये म्हणून मी काहीही करायला तयार आहे. काही. आपे काय झालं आज? हा आज काय झालं? हा अरे अर्जुन, रुपाली ताईंना हॉस्पिटलमध्ये न्यायचंय ना. पण आता नेमकं घरातलं वातावरणच बदललंय. मला कळतच नाहीये मी नेमकं काय करू. काय आपे काय झालं आज? रुपाली वहिनी तुला त्या बाळापासून लांब राहायला का सांगतात? आई, त्या आपणाची सावली पण पडायला नको माझ्या बाळावर. हिला जायला सांगा इथून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.